सो मी आज जी नेसली आहे ती एक माझ्या मामींची 40 वर्षांपूर्वीची पैठणी आहे। मी आधी पण पैठणी नेसले होते, पण या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की या साडीमध्ये जे जर वापरलं आहे ते खरं जर वापरलं आहे। तुम्ही बघू शकता या साडीचा पदर, या बुट्ट्या आहे, विणकाम, हे सगळं चांदीमध्ये केलेलं आहे, चांदीची जर वापरली आहे। सो चांदीसारखंच सोन्याची जरसुद्धा लोक आधी वापरायचे। या सोन्या चांदी जरीच्या साड्या लोक गहाण ठेवायचे आणि आजही असे कित्येक सोनार आहेत ज्यांच्याकडे 300 वर्षांपूर्वीच्या पैठण्या किंवा प्युअर सिल्क, प्युअर जरीच्या साड्या आपल्याला बघायला मिळतील। या साडीचं वजन 750 ग्रॅम आहे आणि याच्यामध्ये जी चांदी वापरली आहे ती 250 ग्रॅमपर्यंत चांदी वापरली आहे। सो जेव्हा तुम्ही ही साडी जाळणार तेव्हा शुद्ध रेशीम हे राखेप्रमाणे जळतं आणि जे आपल्याला मिळणार आहे ते सोनं किंवा चांदी। सो म्हणूनच पूर्वीचे लोक ही वस्तू गहाण ठेवायचे। आजही आपल्याकडे असे कारागीर आहेत की जे सोन्या चांदीच्या जरींमध्ये साड्या बनवतात। सो तुम्हालाही जमत असेल तर प्युअर सिल्क विथ प्युअर जरी साड्या नक्की खरेदी करा आणि अशाच पैठण्यांच्या इंटरेस्टिंग गोष्टींसाठी फॉलो करत रहा काठपदर सिरीज।